गांधी घराण्याप्रती निष्ठा दर्शवण्यासाठी या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर रोज टीका करण्याचा सपाटा काँग्रेसच्या गुलामांनी चालवलेला आहे। दिल्लीमध्ये हे सगळा जो टोळका आहे, हा जो कंपू आहे, हा कंपू एकत्र आलेला आहे आणि मोदीजींच्याबद्दल एक खोटं परसेप्शन उभं करण्याचा प्रयत्न या सर्वांच्या वतीने केला जात आहे। त्याचा आधार घेऊन काल या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केलेली आहे। माझे काही प्रश्न आहेत यशोमतीताईंना की कोणी नकली गांधी नाव लावल्याने तो महात्मा होतो का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं। भारतीय वेश परिधान केल्याने इटालियन मनोवृत्ती बदलते का, मानसिकता बदलते का, याही प्रश्नाचं उत्तर यशोमती ठाकूर यांनी दिलं पाहिजे। आणि सोनिया हे नामाभिधान घेतल्याने अँटोनियो मायनो हे नाव बदलतं का, ही मानसिकता बदलते का, ही वृत्ती बदलते का, आणि विदेशी व्यक्ती ही भारतीय मानसिकतेमध्ये वावरते का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं यशोमती ठाकूर यांनी दिली पाहिजे। आम्हाला नाहक या संपूर्ण घराण्याचा इतिहास उजळायला लावू नका। या देशातल्या जनतेला या घराण्याचा इतिहास माहिती आहे, यांची देशाप्रती असलेली निष्ठा कशी आहे हे देखील या देशाला माहिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियंका रॉबर्ट वाड्रा यांची तिजोरी भरण्यासाठी ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांचं हित सांगू नये, आम्हाला काहीही शिकवण्याचा प्रयत्न करू नये। त्यांनी पहिले स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहावा आणि मग नंतर नरेंद्र मोदींवर टीका करावी।